आजकाल भरपूर लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो, मला शेळीपालन सुरू करायचं आहे, पण सुरुवात नेमकी करू कुठून? काही लोक थेट शेळ्या विकत आणतात, काही खूप मोठं शेड बांधतात, तर काही दुसऱ्यांच्या ऐकून अशा चुका करतात की ज्यामुळे त्यांना हा बिझनेसच सोडून द्यावा लागतो. तुम्हाला जर का 2026 मध्ये शेळीपालन सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 10+1चा सेटअप तुम्ही नेमका कसा उभारू शकता. नमस्कार, मी मल्हार. कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर मी शेळीपालनाचा व्यवसाय करतो आणि या चॅनलवर तुम्हाला इंटरनेटवरच्या नाही तर माझ्या अनुभवातल्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल गोष्टी मिळतील. चला तर सुरू करूया. माझ्या मते सुरुवातीला 50-100 बकऱ्या आणायची काहीच गरज नसते. उलट हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. जर तुम्ही नवीन असाल तर 10 फिमेल आणि 1 मेल हा सगळ्यात बेस्ट सेटअप आहे. एवढ्या बकऱ्यांचं तुम्ही नियोजन व्यवस्थित शिकू शकता, अनुभव घेता येतो, खर्च नियंत्रणात राहतो आणि हळूहळू ग्रोथ करता येते. सुरुवातीला मोठा नफा हा उद्देश न ठेवता जर व्यवसाय शिकणं हा ठेवला तर ते बेस्ट डिसिजन राहील. पुढचा प्रश्न म्हणजे कुठली जात निवडायची. सुरुवातीला खूप महागड्या जातींच्या मागे लागू नका. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीसाठी उस्मानाबादी बकरी हा एक चांगला पर्याय राहू शकतो, कारण उस्मानाबादी बकरी ही आपल्या हवामानाशी चांगली जुळते. एक निरोगी उस्मानाबादी बकरी तुम्हाला 7,000 ते 12,000पर्यंत मिळू शकते. त्याचप्रमाणे बोकड हा 12 ते 20 पर्यंत मिळू शकतो. पण हे लक्षात असू द्या, स्वस्त आहे म्हणून खूप घेण्याच्या मागे लागू नका. निरोगी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शेड. आता शेड बांधकामासाठी सुरुवातीला लाखो रुपये खर्च करण्याची काहीच गरज नसते. एका अडल्ट फिमेलला जवळपास 10 ते 12 स्क्वेअर फूट जागा लागते. म्हणजे जे तुमचं 10+1चं सेटअप आहे ते तुम्हाला मॅक्सिमम 150 स्क्वेअर फूटमध्ये परफेक्टली होऊन जाईल. सुरुवातीला तुम्ही लाकूड, बांबू, अँगल, लोखंड कशाच्याही सहाय्याने शेड बांधू शकता. वर टीन किंवा ताडपत्री टाकू शकता. शेड कसं बांधायचं आहे, कसं स्वस्तात बांधता येईल हा निर्णय तुमचा. पण सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पावसाचं पाणी आत येता कामा नये, बकऱ्यांच्या पायाखालची जमीन ही नेहमी कोरडी असायला पाहिजे आणि हवा ही खेळती असायला हवी. आता शेळीपालनातला सगळ्यात मोठा खर्च तो म्हणजे चारा व्यवस्थापन. आता जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर तुम्ही चारा तर एकदम फ्रीमध्ये सहज उपलब्ध करू शकता, किंवा सध्या तर पावसाळ्याचा सीझन चालू आहे तर तुम्ही बाहेरून तोडून आणून हिरव्या चाऱ्याचं नियोजन एकदम फ्रीमध्येच करू शकता. पण त्याचबरोबर सुका चारा आणि खुराक व्यवस्थापनही तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसतं बकरीचं पोट भरलं म्हणजे ती निरोगी किंवा स्वस्त असेल असा त्याचा अर्थ नाही आहे. तुम्हाला खुराक व्यवस्थापन एकदम प्रॉपरली करावं लागेल तरच तुमचा व्यवसाय चांगला उभा राहील. आता मला भरपूर लोक विचारतात की या व्यवसायाला वेळ किती द्यावा लागतो. तर जर तुमच्याकडे 10+1चं सेटअप असेल तर तुम्हाला दिवसभरात 2-3 तास पुरेसे ठरतील. पण महत्त्वाचा पॉईंट हा आहे की किती वेळ द्यावा लागतो यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुमचं निरीक्षण किती चांगलं आहे. तुम्हाला पाहून समजताय का की बकरीची तब्येत बरोबर आहे, नाही आहे, तिला काही होत आहे, नाही होत आहे, काही त्रास होतो आहे. या गोष्टी तुम्ही अनुभवातून हळूहळू शिकाल. शेळीपालन हे इतकंही कठीण नाही आहे. फक्त सुरुवातीला या 3 चुका टाळा. सगळ्यात महत्त्वाचं, खूप मोठे स्वप्न पाहू नका. दुसरी गोष्ट, सगळा पैसा बकऱ्यांवर खर्च नका करू. चारा व्यवस्थापन, खुराक व्यवस्थापन, औषधं, डॉक्टर या सगळ्यांसाठी बजेट ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, दुसऱ्यांचं पाहून घाईत निर्णय घेऊ नका. तर शेळीपालन सुरू करायचं असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सुरुवात ही योग्य प्रमाणात करा. निरोगी शेळ्या निवडा. शेड साधं बांधा पण सुरक्षित बांधा. चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करा आणि शिकत शिकत व्यवसाय वाढवा. शेळीपालन हा एका दिवसात श्रीमंत करणारा व्यवसाय नाही आहे, पण जर तुम्ही सातत्य ठेवलं तर हे नक्कीच तुमच्यासाठी परफेक्ट होईल. पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करू की किती खर्च येऊ शकतो, किती प्रॉफिट बनू शकतो, चाऱ्याचं नियोजन कसं करायला पाहिजे, कुठला खुराक द्यायला पाहिजे, सगळ्या काही गोष्टी. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर ज्याला शेळीपालन सुरू करायचं आहे त्याला नक्की शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.